स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। बागकामातला अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे गांडूळ खत। पण हे झालं गांडूळ खत कसं तयार करायचं, त्याच्या आधी आपल्याला गांडूळ तर पाहिजेत। तर ही गांडूळ कशी तयार करायची ही साधी आणि सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, डिटेलमध्ये सगळी माहिती सांगितलेली आहे। आता आपण गांडूळ तयार करणार आहोत, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 ते 3 महिने वाळलेलं शेणखत आणि कंपोस्ट झालेलं कचऱ्याचं कंपोस्ट खत। हे या काळ्या पाटीमध्ये दिसत आहे ते आहे 3 महिन्यापूर्वी केलेलं कंपोस्ट खत, म्हणजे ती माती म्हणूया। आणि या बादलीमध्ये आहे ते वाळलेलं शेणखत। आता हे शेणखत 2-3 महिन्याचं का असावं, शेणखतामध्ये उष्णता असते, त्यामुळे त्याच्यातली पूर्ण उष्णता जाऊन देण्यासाठी जेवढं शेण आहे त्याच्यावरती एक 2-3 बोटं येईल एवढं पाणी टाकायचं आणि हे शेण बादलीमध्ये भिजत ठेवायचं। हे शेण पाण्यात तरंगू नये म्हणून त्याच्यावरती वीट ठेवली आहे। 3-4 दिवस झालं की ते शेण बाजूला काढायचं आणि त्यातील जे पाण्याचा अर्क निघणार आहे तर तो इतरत्र न फेकता आता या शेणखताचा निघालेला अर्क तुम्ही बघू शकताय, 1 ते 2 मग एवढा असेल आणि त्याच्यामध्ये बादली भरून पाणी केलेलं आहे। आता हे तुम्ही सगळ्या झाडांना वापरू शकता खत म्हणून। आता हे वाळलेलं शेण म्हणजेच हे 3-4 दिवस भिजवलेलं शेणखत हाताने सगळं फोडून घ्यायचं। याच्यामध्ये आता जे कंपोस्ट खत झालेलं आहे ते माती सुद्धा दोन्ही एकत्र एकजीव करून घ्यायची। हे दोन्ही एकत्र एकजीव का करायचं, आपल्याला मातीपासून आणि शेणखतापासून गांडूळ निर्मिती करायची आहे। हे कंपोस्ट केलेल्यामुळं याच्यामध्ये जीवाणूंची संख्या असते आणि शेणखतामध्ये सुद्धा जास्त पटीने जीवाणूंची संख्या असते। यामुळे गांडूळ खत तयार होण्यासाठी म्हणजे गांडूळ तयार होण्यासाठी मदत होत असते। आता याच्यामध्ये काही केर कचरा असेल तर तो काढून घ्यायचा। आपल्याला माती भुसभुशीत करायची आहे, त्यामुळं सगळं एकत्र आधी सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही एकजीव करून घ्यायचं। आता तयार झालेलं हे मिश्रण आपण ज्या कुंड्यामध्ये मोठ्या पॉटमध्ये कशामध्ये तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये स्तर बाय भरून घ्यायचं। आता हे भरत असताना मी टपामध्ये केलेलं आहे। टपाला खाली होलं करून घेतले तळाला, त्याच्यावरती नारळाच्या शेंड्या ठेवल्या। नारळाच्या शेंड्या ठेवल्यामुळे आता जे तयार माती हे मिश्रण भरलेलं आहे त्याच्यातून खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी, नाहीतर हे जे करत आहे आपण गांडूळ खत निर्मिती तर ते सडतं, तर ते सडू नये म्हणून या टपाला होल करायचे, त्याच्या खाली नारळाच्या शेंड्या घालायच्या। पाण्याचा निचरा योग्य झाला तर त्या टपामध्ये हवा मोकळी राहते, सूक्ष्मजीवांना हालचाल करायला किंवा गांडूळ निर्मिती व्हायला मदत होत असते। आता मी या मिश्रणाचे 2 टब भरलेले आहेत। हे टब भरून आपण एका सावलीच्या ठिकाणी ठेवायचं आहे। गांडूळ निर्मिती करताना किंवा गांडूळ खत तयार करताना हे आपण सावलीच्या ठिकाणी ठेवायचं आहे, जिथे पाळीव प्राणी जाऊ शकणार नाही किंवा या कुंड्या उचलल्या जाणार नाहीत सारख्या सारख्या, अशा ठिकाणी ठेवायचं। आता हे भरलेलं मिश्रण चांगलं दाबून घेऊन त्याच्यावरती गोणपाट असेल तर ते तुम्ही झाकू शकता, पण आपल्याकडे तर उपलब्ध नसेल गोणपाट म्हणजे पोतं। आता या जुन्या टॉवेलची 4 पदरी घडी करायची आणि याच्यावरती हे झाकून ठेवायचं। झाकल्यानंतर याच्यावरती पाणी शिंपडायचं, कारण याच्यामध्ये ओलावा जितका राहील तेवढं सूक्ष्मजीवांची पटकन वाढ होत असते। दुसऱ्या पण टपावरती असंच पाणी शिंपडून ते एकावरती एक असे टप ठेवलेले आहेत। आता आपल्याला रोज याच्यावरती पाणी नाही टाकलं तरी चालतंय, कारण हे आपण चांगलं आधी भिजवून घेतलेलं होतं। 8 दिवसातून एकदा हे चांगलं ओलं करायचं। आता हे 8 दिवसांसाठी एका कोपऱ्यात आपण ठेवून द्यायचं। व्हिडिओमध्ये दिसत आहे ते कशा पद्धतीने कव्हर केलेलं आहे, त्याच्यावरती एखादा हलका कागद किंवा असं ठिकं जर असेल तर ते ठेवून द्यायचं। आता पुढे आपल्याला खरी प्रोसेस करायची आहे गांडूळ निर्मितीसाठी। आता एका मगामध्ये काय घेतलेलं आहे, 2 चमचे डाळीचे पावडर म्हणजे बेसन पीठ आणि तेवढाच 2 चमचे गूळ पावडर किंवा गूळ। आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे तुम्ही महिन्यातून 15 दिवसातून एकदा करत राहायचं। 15 दिवसातून एकदा जर हे तुम्ही मिश्रण या मातीवरती आणि या शेणखतावरती टाकलं तर झटपट गांडूळ तयार होतात आणि जी तयार गांडूळ असतात तर त्यांची सुद्धा झपाट्याने वाढ होत असते। ही महत्त्वाची प्रोसेस आहे गांडूळ खत तयार करण्यासाठी। आता या हे कशा पद्धतीने ठेवलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी सेट केलेलं आहे।
याच्या खाली जे पाणी निघणार आहे, ड्रेनेज पाणी या टपातून, तर त्याच्या खाली एक छोटासा मग ठेवलेला आहे. त्याच्यावरती ह्या 2 टब ठेवून निघणारं पाणी त्या मग्गामध्ये गोळा होणार आहे आणि ते पाणी आपल्याला लिक्विड फर्टिलायझर म्हणून वापरायचं आहे. आता हे तयार गुळ मिश्रणाचं पाणी ओतलं की हे झाकून ठेवायचं. महिन्यातच बघा हा आपल्याला चहा पावडरीसारखे छोटे छोटे थर दिसायला लागतात आणि याच्यामध्ये ज्या आळ्या झालेल्या आहेत तर त्या आपल्याला कंपोस्ट खत किंवा या कचऱ्याचं विघटन करण्यासाठी मदत करत असतात. तर ही तर तुम्हाला समजलं का ही गांडूळ खत कशी तयार झाली. तर याच्यामध्ये आपण 3 महिना जुनं कंपोस्ट खत घेतलेलं होतं. कंपोस्ट खतामध्ये आधीपासूनच सूक्ष्मजीव होते आणि त्याच्यामुळं ही लवकर गांडूळ तयार करण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही अशी बाहेरची माती घेतली तर गांडूळ तयार होण्यासाठी वेळ लागेल, पण जेव्हा कंपोस्ट खत घेणार आहेत तर ही गांडूळं लवकर तयार होतील. आता ही गांडूळं तयार होण्यासाठी भरपूर सारा वेळ लागत असतो. तर मीही जेव्हा गांडूळ नसताना ही गांडूळ तयार केली तेव्हा फक्त महिन्यातून किंवा 15 दिवसातूनच हे उघडून पाहायचं. सारखं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. आता बघा 15 दिवस झालेले आहेत. आता पुन्हा एकदा नव्याने चेक करूया किती हे आपल्याला गांडूळ तयार झालेले दिसत आहेत का नाही ते. तर हे कसं ओळखायचं, तर ज्या भागामध्ये गांडूळ छोटंसं तयार झालेलं आहे त्या भागामध्ये हलकीशी माती चहा पावडरीसारखी दिसते, अगदी मोठ्या प्रमाणात नाही, एकदम आपण बारकाईने पाहिले तरच दिसतं. तर अशा पद्धतीने मी चेक करत होते महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा. तर जवळजवळ 1.5 ते 2 महिने लागले हे गांडूळ तयार होण्यासाठी. आता व्हिडिओमध्ये दिसतंय का ते माहीत नाही, पण बघा छोटे थर दिसतात का, तर तिथे अशी बारकी 1-2 गांडूळं सापडली. तर ते तुम्हाला दाखवते ही गांडूळं किती छोट्या प्रमाणात सापडली ती. तर टपामधली माती थोडीशी बाजूला काढून हे पहिलं गांडूळ सापडलं आणि आपण केलेला प्रयोग यशस्वी झाला. तर बघा दिसायला किती छोटी साईज आहे गांडुळाची आणि यांना आता आपल्याला मोठं करायचं आहे आणि हेच आपल्या मातीचं खरं सोनं करणार आहेत. तर अशा पद्धतीने गांडूळ नसताना गांडूळ तयार करायची सोपी पद्धत आहे. तर म्हणूनच मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते, बागकाम ही एक कला आहे, आपल्याला इथं रोज नव्याने काहीतरी शिकायचं आहे. तर हे जे मी बाजूला माती काढून ठेवलेली होती त्याच्यामध्ये आपल्याला परत 1-2 असे छोटे छोटे गांडूळ सापडलेले आहेत. आता याच गांडुळापासून आपण गांडूळ खत कशी करायची हा पुढचा व्हिडिओ असणार आहे. पण आता सध्या गांडूळ नसताना गांडूळ कशी तयार केलेली ही प्रोसेस बघून तुम्ही तुमच्या बागकामासाठी गांडूळ निर्मिती करू शकता. तर बागकामातले असे बरेचसे सारे विषय अजून शिल्लक आहेत, तर ते आपण रोज एक नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या विषयावर माहिती तुम्हाला देणारच आहे. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.